दोस्तों मैं रज़ी अहमद। आखिरकार जिस बात का डर था वही हुआ। जी हाँ दोस्तों, आपको बता दें कि एमआईएम के पूर्व सांसद औरंगाबाद से और महाराष्ट्र के अध्यक्ष इम्तियाज़ जलील ने अभी फेसबुक पर एक पोस्ट किया है। अब इसके क्या मायने निकाले जाए, तो दोस्तों आपको बता दें कि उन्होंने हाल ही में एक प्रेस कॉन्फ्रेंस और एक जनसभा को भी संबोधित करते हुए कहा था कि हम जो है कुछ दिन इंतज़ार कर लेते हैं और देख लेते हैं कि क्या रामगिरी के खिलाफ, जिसने प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ आपत्तिजनक बयान दिए, या फिर उस राणे के खिलाफ जिसने अनाप शनाप बोला, मस्जिदों के बारे में बोला, क्या उसके खिलाफ पुलिस कार्रवाई करती है या नहीं करती है, सरकार कार्रवाई करती है या नहीं करती है। अगर कार्रवाई नहीं होगी तो एमआईएम जो है मुंबई जाएगी और प्रदर्शन करेगी, प्रोटेस्ट करेगी और संविधान का शपथ को याद दिलाएगी। इस तरह की जो बात है वो प्रेस कॉन्फ्रेंस में इम्तियाज़ जलील ने कहा था। ये वही इशारा है? क्या इम्तियाज़ जलील ने अपने समर्थकों को, एमआईएम के लोगों को क्या ये संदेश दिया है? क्योंकि आप देखिए, उन्होंने कुछ भी नहीं कहा है, सिर्फ उन्होंने डेट बताया है और लिखा है मुंबई। तो इसके क्या मायने निकाले जाए? मायने तो एक ही निकलते हैं, क्योंकि कुछ दिन पहले इम्तियाज़ जलील ने कहा था कि आखिर कब तक इस तरह का चलेगा। आप देखें इस वीडियो में कि उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान क्या कुछ कहा था। पैरों में घुंघरू बांधो और अपने नेताओं के सामने तो ठुमके लगाओ, नाचो। एक हद होती है बात करने की, एक हद होती है किसी भी चीज की। आज अगर इनके ऊपर अगर कार्रवाई नहीं होती कि सड़क चलने वाला लड़का है, तो आपकी जात पे, आपके धर्म पे, हम किसी के भी धर्म के खिलाफ नहीं है, हम किसी भी मजहब के खिलाफ नहीं है, हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे। लेकिन अब वक्त आया है, अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना, तो सुन ले सरकार, हम सड़क पे आने के लिए भी तैयार हैं। और ये भी सुन लो, अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो। 5 दिन का टाइम, 6ठे दिन हम बैठेंगे, ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहां से निकलेंगे। तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूंगा जो अपने नबी से, अपने रसूल से मोहब्बत करते हैं, अपने गाड़ी घोड़ों का इंतजाम करिए। 5 दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए, मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए। कायदे से देश चलता है, महाराष्ट्र के अंदर कायदा है, कोई गुंडा राज नहीं चल रहा है। और आप डराने का है तो किसी और को डराइए। हमने बहुत सह लिए है आपकी आवारागर्दी, आपकी ये गुंडागर्दी, आपके छोड़े हुए ये पिल्लू। इतना सा है वो, आणि बोलतो की मी गब्बर आहे करके। अरे तुझी हाईट काय, तुझ्या बोलायलाही येतं का? आणि एकटा सोबत, आपल्या सोबत 5-5, 6-6 गाड्यांच्या बाउन्सर्स, पोलीसवाले घेऊन फिरतात। तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे? तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी? मशिदीमध्ये घुसून मारणार। आता तुला मी सांगतो, तुझ्यामध्ये हिम्मत आहे ना, मशिदी तर सोडा। आमचे मित्र आहे ना जरांगे पाटील साहेब, त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही, जरांगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा। तू परत येतो का कसा, ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून देईल। दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको तू। जरांगे पाटीलांच्या सभेमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून ये। तू खूप मोठा आहे ना गब्बर, तर दुसऱ्यांच्या धर्माबाबत, जातीच्या बाबत बोलूच नको तू। तर अशा परिस्थितीमध्ये आज मी सर्व राजनैतिक पक्षांना हे सांगतो की आज जे मी आवाहन करत आहे, मी एका राजनैतिक पक्षाचा सदस्य म्हणून हे करत नाही। मी तुमच्या धर्माचा आदर करतो, तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा। आणि आदर करत नसेल तर कमीत कमी याच्या बाबतीत वाईट बोलू नका। मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही माझ्या धर्माचं पालन तुम्ही करा। तुम्हाला हे लोकशाही आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे कि मला ज्याला पूजायचे आहे, मुझे जिसकी इबादत करना है मैं करूंगा।
बोलण्यासारखा माझ्याकडेही खूप आहे, असं समजू नका की आमच्या तोंडात नाही आहे काही बोलण्यासारखं. महाराज, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपली स्वतःची जरा काळजी घ्या. महाराष्ट्र सरकार, त्यांच्या बोलण्यावरूनच तुम्ही हे वक्तव्य केले होते. कुठेही काही झालं नाही, रोष आहे लोकांचा, तक्रार केली. आणि मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, त्या महाराजाला Z+ सिक्युरिटी द्या. त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्या. आम्ही काही करणार नाही. महाराज, तुम्हाला आम्ही सांगतो, हे लोक आपली कुर्सी ठेवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते, ज्यांच्या बोलण्यावर तुम्ही हे सगळं नाटक केलेले आहे. तुमच्याही जीवाला ते धोका देऊ शकते. महाराज, आज के बाद रात में जब सोएंगे और कहीं से भी खट की आवाज अगर आई तो हम कहीं पर भी नजर नहीं आएंगे. लेकिन हो सकता है कि महाराष्ट्र की सरकार तुम्हें खत्म करके वो इल्जाम हमारे गले के ऊपर भी डालने के लिए कम नहीं करेगी. इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राची सरकार गेलेली आहे. म्हणून त्याला Z+ सिक्युरिटी किंवा हायेस्ट सिक्युरिटी जे देता येतील कृपा करून त्यांना द्या. आणि महाराज, बोलले तुम्ही, पण आपल्या लोकांपासून थोडासा सावध राहा. आता बहुतेक ते करतील, जसं त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला की द्या. इस्लाम धर्माच्या विरोधात एका प्रवचनामध्ये तुम्ही जितकं बोलता येतं तुम्हाला ते बोला. आम्ही तुम्हाला काही करणार नाही, उलट तुम्हाला चांगली सुरक्षा देणार. हे लोक तुमच्या जीवाच्या मागे पण पडू शकतं. महाराज, आम्ही काही करणार नाही. आम्ही तर संविधानाला आणि कायदेचं पालन करणारे लोक आहे. आम्ही नाही तुमच्या जवळच येणार नाही आहे. आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अशा प्रकारचे हे जे छोटे मोठे पिल्लूंना सोडलेले आहे त्यांना सांगतो की गब्बर जे कॅरेक्टर होतं ना, ते शोले फिल्मचा होता. त्या शोले फिल्ममध्ये धरम आणि वीरू पण होते, जय वीरू. तर त्या दोघीपैकी मी एक आहे. आणि गब्बरचा काय हाल झाला होता त्या फिल्ममध्ये बघितलं नसेल तर आज रात्री घरी बसून शोले फिल्म बघा, तुला कळेल की वीरूने गब्बरचा काय हाल केलं होतं. हे एकदा बघू. आता आम्हाला जे सांगायचे होतं आम्ही सांगितलेले आहे. आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्राचे सर्व लोकांनी 5 दिवसामध्ये आपली सगळी तयारी करून ठेवा. आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे, मुंबईकडे धावा बोलायचा आहे. काही नाही, आपल्याला फक्त जाऊन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आहेत त्यांना संविधानाची एक पुस्तक भेट करायची आहे. आणि जे पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही फ्रेम करून जे वचन आपण ते वर्दी घालताना, IPSची वर्दी घालताना जे वचन घेतलं होतं त्याची प्रत आम्ही पोलिसांनाही पाठवणार आहे. हे राज्य आपल्याला सगळ्यांना नियमाप्रमाणे चालवायचं आहे, गुंडागर्दीप्रमाणे चालवायचं नाही आहे.